Hello everyone, welcome back. This is Audumba Shinde from APG Pet Academy. So from last two lecture we have started with thyroid and antithyroid hormones. So या chapter मधले we have already covered the basics, overview and actual mechanism of action हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. सो या लेक्चरमध्ये तुमची ॲक्च्युअल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सिंथेसिसची मेकॅनिझम आपण क्लिअर केलेली आहे. सिंथेसिस हे आपण बघितलेले आहेत. त्यानंतर या लेक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ठीक आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन हे आपल्याला स्टडी करायचं आहेत आणि हे या ॲक्शनमध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील जे क्वेश्चन्स तुम्हाला इथं क्लिअर होतील. ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग फार्माकोलॉजिकल ॲक्शन, सो हे जे रायटिंग पॉईंट आहेत ते तुम्ही लिहून घ्या. थायरॉइड ग्लँडबद्दल जे काही आपले काही इम्पॉर्टंट नोट्स बनवण्यासाठी जे लागणार आहेत, सो हे पॉईंट्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. बघा की थायरॉइड ग्लँडमध्ये मेनली कोणते सेल्स आहेत. ओके, याच्याकडे दोन टाईपचे सेल्स आहेत. एक आहे तुमचे फोलिकल सेल्स, ठीक आहे, फोलिकल सेल्स, आणि दुसरा आहे तुमचा पॅराफोलिक्युलर सेल्स. हे आपण डिस्कस केलेलं आहे. फोलिकल सेल्स रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ T3 अँड T4 हे आपण बघितले. सिंथेसिस आपण बघितलेलं आहे. कशापासून होतं? आयोडाईडपासून. आयोडाईड इंट्रॅपमेंट होते, ट्रान्सफर होतो पेंड्रिन थ्रू. त्यानंतर थायरोपॅरॉक्साइडेज इन द प्रेझन्स ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साईड त्याचं ऑक्सिडेशन होतं, फ्री रॅडिकल जनरेट होतात, कपलिंग होते. ठीक आहे, MIT DIT आयोडिनेशन होतं, त्यानंतर कपलिंग होते, एंडोसायटोसिस होतं, प्रोटिओलायटिक ॲक्शन होते. त्यानंतर तुमचे T3 आणि T4 हे ब्लडमध्ये एंटर करतात. ब्लडमध्ये एंटर केले की त्यांचं पेरिफेरल कन्व्हर्जन होतं. हे आपण सगळे डिटेल स्टडी केलेलं आहे. सो आता जो हा पॅराफोलिक्युलर सेल आहे याला दुसरं नेम आहे C सेल. ठीक आहे, तर या C सेलला आपण हा रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या रिलीजिंग ऑफ कॅल्सिटोनिन. हा तुमचा कॅल्सिटोनिनच्या पुढे लिहून घ्या. हा कॅल्शियम रेग्युलेटिंग हॉर्मोन आहे. ठीक आहे, कॅल्शियम रेग्युलेटिंग हॉर्मोनबद्दल आपल्याला 3 हार्मोन स्टडी करायचे आहेत. एक आहे कॅल्सिटोनिन आणि याचा फिजिओलॉजिकल जो अँटागोनिस्ट आहे तो म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोन, जो याच चॅप्टरमध्ये तुम्हाला क्लिअर केला जाईल. आणि अजून एक आहे जो आपल्याला कॅल्शियममध्ये स्टडी करायचा आहे तो म्हणजे व्हिटॅमिन डी. ठीक आहे, ह्या तिघांच्या मेकॅनिझम आपल्या G-पॅटसाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, खूप वेळा आलेले आहेत, तर हे मी तुम्हाला क्लिअर करेनच. ठीक आहे, सो इथपर्यंत तुम्ही राईट डाऊन केलं असेल. ठीक आहे, हा जो आहे थायरॉइड ग्लँड हायली वॅस्क्युलरायझड आहे तो. ठीक आहे, याच्या ठिकाणी तुम्हाला ब्लडचा फ्लो खूप जास्त आहे. जवळपास 80 to 120 ml ब्लड हे पर मिनिट तुमच्या थायरॉइड ग्लँडला सप्लाय केलं जातं. ठीक आहे, जर तुम्ही मायक्रोस्कोपिक लेवलवर जर बघितलं तर मायक्रोस्कोपिक लेवलवर हे सगळे कसे आहेत? स्पेरिकल सॅक आहेत. कशाचे? स्पेरिकल सॅक ऑफ फोलिकल्सचे स्पेरिकल सॅक आहेत. ठीक आहे, तर हे मी तर डिस्कस तुम्हाला ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे, द वॉल ऑफ ठीक आहे, जे वॉल आहेत फोलिक्युलर सेल्सच्या त्या वॉलवर काय प्रेझेंट आहे? सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर प्रेझेंट आहे आउटर साईडला. ठीक आहे, जे फोलिक्युलर सेल्सचे आहे त्याच्यासाठी. त्यानंतर इनर साईडला कोणता प्रोटीन प्रेझेंट आहे? हा तुमचा कोण आहे? सेकंडरी ॲक्टिव्ह प्रोटीन आहे. ठीक आहे, हा कोण आहे? सेकंडरी ॲक्टिव्ह प्रोटीन आहे. इनर साईडला पेंड्रिन नावाचा प्रोटीन प्रेझेंट आहे जो ट्रान्सपोर्टरच आहे. ठीक आहे, बघा इथपर्यंत सगळं क्लिअर असेल. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे फोलिकल्स असतात, ठीक आहे, फोलिकल्स जे आहेत ते इनॲक्टिव्ह फेजमध्ये असतील तर त्यांचा शेप हा कसा असतो? क्युबॉइडल असतो. क्युबॉइडल शेपचे असतात ते. आणि ज्या वेळेला ते ॲक्टिव्ह होतात, ॲक्टिव्ह कशाने होतात? ठीक आहे, ॲक्टिव्हचा काय कन्सेप्ट आहे? ज्या वेळेला TSHनी त्याला स्टिम्युलेट केलं जातं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, वेर इट इज कम्स फ्रॉम थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा कुठून आला? हा तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून आला. पिट्युटरी ग्लँडला कोण स्टिम्युलेट केलं? तुमच्या थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोननी. हायपोथॅलॅमसपासून त्यांनी रेग्युलेट केलं. पिट्युटरीमधून तुमचा TSH आला. TSHनी ॲक्ट केलं तुमच्या फोलिक्युलर सेल्सवर. त्यांनी इन्क्रीज केलं प्रोटीन सिंथेसिस, थायरोग्लोबिन सिंथेसिस. त्यानंतर त्याच्यासोबतच तो इन्क्रीज करतो तुमच्या आयोडाईडची इंट्रॅपमेंट आणि आयोडाईड कन्वर्ट होतो तुमच्या आयोडीनमध्ये. त्यानंतर त्याचं म्हणजे तुम्ही बघितलं की कसं त्याच्या प्रोसेस होतं. ऑक्सिडेशन असेल, त्यानंतर आयोडिनेशन असेल, कपलिंग असेल, ह्या सगळ्या प्रोसेस तुमचा एकच एन्झाईम आहे जो रेग्युलेट करतो, तो म्हणजे थायरोपरऑक्सिडेज. ठीक आहे, तर हा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आला की याचा शेप चेंज होतो, तो तुमच्या कॉलुमनार शेपमध्ये येतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी ऑलरेडी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता बघा की हा जो तुमचा थायरॉइड ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड हा लार्जेस्ट
एंडोक्राइन ग्लँड आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. हा तुमचा लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे, याला म्हणतो आपण थायरॉइड ग्लँड. अँड याचा जो शेप आहे तो शेप पण लिहून घ्या, बटरफ्लाय शेपचा आहे हा. ठीक आहे, बटरफ्लाय शेपचा ग्लँड आहे हा, बटरफ्लाय शेप्ड, किंवा याला दुसरं नाव पण आहे, लक्षात असू द्या की याला आपण काय म्हणू शकतो, हा एच शेप्ड पण आहे. ठीक आहे, हा एच शेप्ड आहे. जस्ट इन्फिरियर, इन्फिरियर म्हणजे काय, जस्ट तुमच्या खालच्या साईडला असतो, कशाच्या, लॅरिंग्सच्या. ठीक आहे, लॅरिंग्स म्हणजे काय, तुमचा जो व्हॉइस बॉक्स आहे. ठीक आहे, व्हॉइस बॉक्स जो रिस्पॉन्सिबल असतो व्हॉइस जनरेशनसाठी, त्याच्या इन्फिरियर साईडला म्हणजे जस्ट बिलो तो प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि याचा जो मेन एक अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे याच्याकडे किती लोब आहेत, हा कसा आहे, बाय लोब्ड. ठीक आहे, हा किती लोबचा आहे, हा बाय लोब्ड आहे. ठीक आहे, याला 2 लोब आहेत, एक आहे लेफ्ट लोब. ठीक आहे, आणि दुसरा आहे राईट लोब. आणि हे जे लेफ्ट आणि राईट लोब जे आहेत हे एका कोणत्या पार्टनी हे अटॅच आहेत, नॉन ग्लँड्युलर. ठीक आहे, नॉन ग्लँड्युलर फ्लॅफ कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, याच्यानी हा अटॅच आहे कनेक्टिव्ह टिश्यू, जो मी तुम्हाला दाखवला होता, त्याला आपण काय म्हणतो, इस्थमस. ठीक आहे, जर मी याचं स्ट्रक्चर काढलं, हा एक लोब, हा एक लोब, तर हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण इस्थमस. तर हे पण तुम्हाला रायटिंगसाठी तुमच्या इम्पॉर्टंट आहे, तुमच्या कन्सेप्टसाठी, तुमच्या नोट्ससाठी. ठीक आहे, नॉर्मल जो वेट आहे, हा वेट 30 ग्राम वेट आहे तुमच्या थायरॉइड ग्लँडचं, हे पण लिहून घ्या. ठीक आहे, एंडोडर्मल ओरिजिन आहे. ठीक आहे, एंडोडर्मल हे काय असतं, एक्टोडर्मल, एंडोडर्मल अँड मेझोडर्मल. हे एम्ब्रिओपासून जे तुमचे एम्ब्रिओचे जे 3 लेअर असतात, त्या 3 लेअरच्या एंडो लेअरपासून हा ग्लँड बनलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की याच्यामध्ये की जे काही कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, तुम्हाला एक सांगितलं होतं मी, हा तुमचा समजा फोलिक्युलर ग्लँड आहे, हे तुमचे फोलिक्युलर हे थायरॉइड ग्लँड आहे, हे तुमचे फोलिकल्स आहेत. हा जो मधला जो पार्ट असतो तो पार्ट असतो तुमचा इंटरडिशियल फ्लुइडचा, आणि या इंटरडिशियल फ्लुइडमध्ये तुमचे कनेक्टिव्ह टिश्यू पण ते स्कॅटर असतात, लक्षात असू द्या. कनेक्टिव्ह टिश्यू पण ह्या तुमच्या मेनी फोलिकल्स जे आहेत, हे या ठिकाणी हे कनेक्टिव्ह टिश्यूज पण तुमचे स्कॅटर झालेले आहेत. आणि यामध्ये तुम्हाला अजून एक सांगितलं की यामध्ये अजून कोण प्रेझेंट असतं, तुमचा जो काही कॅल्सिटोनिनचा जो पार्ट आहे, सी सेल, ते पण या ठिकाणी ते प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा की इच फोलिकल्स, बघा हे सेंटेन्स लिहून घ्या, इच फोलिकल्स. ठीक आहे, जे काही प्रत्येक फोलिकल आहे, हे फोलिकल कन्सिस्ट ऑफ, कशाने बनलेले आहे, ते सिंगल लेअरनी बनलेले आहे. ठीक आहे, सिंगल लेअरनी ते बनलेलं आहे फोलिकल्स. फोलिकल्स म्हणजे काय, हे फोलिकल्स. फोलिक्युलर सेल्स म्हणजे काय, याच्यामधला एक असा फोलिकल्स. तर या ठिकाणी ही एकच लेअर आहे. जर मी असं काढलं असतं तर याला काय सांगितलं असतं आपण, की बाय लेअर आहे कुणाची, फोलिक्युलर सेल्सची. इथं काय आहे, सिंगल लेअर ऑफ. ठीक आहे, सिंगल लेअर ऑफ इपिथेलियल सेल म्हणा, किंवा तुम्ही त्याला फोलिक्युलर सेल म्हणा. ठीक आहे, फोलिक्युलर सेल म्हणा. ठीक आहे, आणि यामध्ये मेनली हा जो पार्ट आहे याला काय म्हणलेला आहे, लुमेन. ठीक आहे, यालाच आपण दुसरं नाव आहे कोलाइड्स. ठीक आहे, आणि यामध्ये काय प्रेझेंट असतो, तुमचा एक प्रोटीनियस सबस्टन्स असतो. प्रोटीनियस सबस्टन्स कोणता असतो, तुमचा थायरोग्लोब्युलिन. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या रायटिंगसाठी, आपल्या कन्सेप्टसाठी, तुमच्या फर्दर नॉलेजसाठी. ठीक आहे, आणि याचं नेचर लिहून घ्या की हा ग्लायकोप्रोटीन आहे. ठीक आहे, हा याचं जो स्पेशल प्रोटीनचा जो पार्ट आहे, ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज त्याच्या मॉइटीमध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, ग्लायकोप्रोटीन. ठीक आहे, त्यानंतर बघा की याच तुमच्या ग्लायकोप्रोटीनमध्ये किती ट्रायरोसिनची मॉइटी प्रेझेंट आहेत, एवढे 115 टायरोसिन मॉइटी याच्यात प्रेझेंट आहेत. ठीक आहे, त्यानंतर अजून एक पॉईंट होता की हे सिंथेसाइज कुठं होतात, यांचं सिंथेसिस कुठं होतं, यांचं सिंथेसिस तुमच्या इपिथेलियल सेल्समध्ये म्हणा, किंवा तुम्ही त्याला तुमच्या फोलिक्युलर सेलमध्ये म्हणा. ठीक आहे, फोलिक्युलर सेलमध्ये विथ द रेफरन्स ऑफ किंवा विथ द स्टिम्युलेशन ऑफ थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्याचं सिंथेसिस होतं ट्रान्सक्रिप्शन थ्रू, आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याचं सिंथेसिस झाल्यानंतर त्याचं ग्लायकोसिलेशन किंवा ग्लायकोसिलेटेड होतं, म्हणजे तो त्याच्यामध्ये ग्लुकोज मॉइटी ॲड केली जाते, ग्लायकोप्रोटीन नेचरचा आहे. त्यानंतर तो सिक्रेट केला जातो तुमच्या लुमेनमध्ये, सिक्रेटेड इन लुमेन.
तर हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला विथ डायग्राम मी कव्हर केलेले आहेत. आणि त्यानंतर होतं तुमचं आयोडिनेशन. ठीक आहे, त्यानंतर होतं तुमचं आयोडिनेशन, फॉर्मेशन ऑफ MIT, फॉर्मेशन ऑफ DIT अँड फॉर्मेशन ऑफ T3 अँड फॉर्मेशन ऑफ T4. त्यानंतर तुमची एंडोसायटोसिस, एंडोसायटोसिस नंतर प्रोटिओलायटिक मेकॅनिझम अँड त्यानंतर रिलीज. तर हा एक चार्ट तुमच्या आता तुम्हाला पाठच झालेला असेल. खूप काही डिटेल नाही आहे बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक कॅरेक्टर लक्षात असू द्या की हा एकच एंडोक्राईन ग्लँड आहे. इट्स ओनली एंडोक्राईन ग्लँड, थायरॉइड ग्लँड, की जो तुमचे जे हॉर्मोन्स आहेत, ठीक आहे, हा एकच ग्लँड आहे आपल्या बॉडीमध्ये की हॉर्मोन्सचं जे स्टोरेज असतं, हॉर्मोन्स हे कसे असतात, ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये स्टोअर असतात. बट ज्या वेळेला याला सिग्नल मिळतं त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन हे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतात. म्हणजे स्टोरेज कंडिशनमध्ये हे T3 आणि T4 हे कसे असतात, इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्यानंतर बघा याचं जे सिक्रिशन आहे T3 मीन्स वॉट, की ट्राय आयडो. स्ट्रक्चर पण तुम्हाला बघितलेलं आहे, ट्राय आयडो. ठीक आहे, थ्रायोनिन हा त्याचा नेम आहे. T4 मीन्स वॉट, टेट्रा आयडो. हे पण तुम्हाला क्लिअर असेल. बट याचं सिक्रिशन पर्सेंटाईल बघा, सिक्रिशन पर्सेंटाईल हा 20% सिक्रिट होतो आणि हा 80% सिक्रिट होतो. बट यामध्ये अजून कन्सेप्ट काय आहे की हु इज मोर पोटंट हा आहे तुमचा. ठीक आहे, कारण याचा हाफ लाईफ हा कसा आहे, T हाफ याचा शॉर्ट आहे. ठीक आहे, हा कसा आहे, लेस पोटंट आहे. आणि याचा T हाफ कसा आहे, T4 हा याचा T हाफ कसा आहे, लॉंग आहे. ठीक आहे, त्यामुळे याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये पेरिफेरल रिजनला होतं बाय डिआयोडिनेज. 5' डिआयोडिनेज हा जो एन्झाईम आहे त्या एन्झाईमनी याचा एक आयोडीन काढला जातो आणि त्याचं कन्व्हर्जन T3 मध्ये केलं जातं. ठीक आहे, तर हे तुम्हाला मीन्स लक्षात असू द्या. हे सगळे डेरिव्हेटिव्ह आहेत तुमचे कशाचे, हे टायरोसिनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टायरोसिन डेरिव्हेटिव्ह ऑफ अमायनो ॲसिड हे सगळे T3 आणि T4. मी तुम्हाला पहिल्यांदा जो एक चार्ट दिला होता त्या चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कुठल्या अमायनो ॲसिडपासून कोणते हॉर्मोन्स बनलेले आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला परत ते रिपीट करायची गरज नाही. थायरॉइड ग्लँड्स रिक्वायर्ड, हे एक सेंटेन्स लिहून घ्या. थायरॉइड ग्लँड रिक्वायर्ड डेली 120 मायक्रोग्राम ऑफ आयोडाईड म्हणा टू सिंथेसाइज्ड T3 अँड T4. आणि जर समजा आपल्याकडे एक लेक्चरच होईल आपला हायपोथायरॉइडिझम अँड हायपरथायरॉइडिझमवर एक स्पेशल लेक्चर होईल की काय असतं क्रिटिनिझम. ठीक आहे, त्यानंतर तुमचं गॉयटर काय आहे, सिंपल गॉयटर काय आहे, टॉक्झिक नोडुलर गॉयटर काय आहे, हे सगळे गॉयटर्स तुमचे इथं स्टडी केले जातील आणि त्यानंतर तुम्हाला याचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, तर हे आहे तुमचा बेसिक पार्ट. आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे तुमचा मेटाबॉलिझमचा पार्ट. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपलं काय संपलं, आपलं पूर्ण बेसिक रायटिंग पार्ट होता तो मी कंप्लीट केलेला आहे. मी इथं तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवण्यापेक्षा लिहून दिलेलंच बरं आहे असं मला फील झालं. आणि आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे तुमची फार्माकोलॉजिकल ॲक्शन. जे आपण जी मेकॅनिझम पहिली जी ॲक्शन बघितली ही ॲक्शन कशाची होती, ही ॲक्शन होती तुमच्या सिंथेसिसची. ठीक आहे, सिंथेसिस अँड ॲक्शन होती तुमच्या रिलीजची. ठीक आहे, तर आता ती मेकॅनिझम वेगळी आहे. आता या ठिकाणी जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती आहे तुमच्या T3 आणि T4ची. म्हणजे काय, आपण बघितलं की हाऊ इट इज सिंथेसाइज्ड, हाऊ इट इज रिलीज्ड इन युअर ब्लड सर्क्युलेशन. बट नाऊ व्हॉट इज आवर नेक्स्ट मोटो, की सिंथेसाइज झाले. ठीक आहे, T3 T4 बनले. ओके, T4चं कन्व्हर्जन तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये T3 मध्ये पण झालं. बट व्हॉट इज द नेक्स्ट, पुढे काय, की हा T3 काय करतो, याचा काय रोल आहे, हा तुमच्या कोणत्या रिसेप्टरला ॲक्टिवेट करतो. तर हे तुम्हाला समजण्यासाठी तुमचं एकदम बेसिक लेवलला तुम्ही तुमच्या लेवलनी ओके या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे. ही त्याची मेकॅनिझम आहे. ॲक्च्युली हे रिसेप्टर आहेत तुमचे कोणते, थायरॉइडचे रिसेप्टर आहेत. ठीक आहे, बट ह्या थायरॉइडच्या रिसेप्टरनी एक हिट्रोडायमर फॉर्म केलेला आहे तुमच्या रेटिनॉइडच्या रिसेप्टरसोबत. ठीक आहे, रेटिनॉइडचे रिसेप्टर. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि हे तुम्ही विसरणार नाहीत. ठीक आहे, तर हे जे आहेत हे कोणते रिसेप्टर आहेत, रेटिनॉइड. ठीक आहे, हे रिसेप्टर कोणते आहेत, रेटिनॉइड एक्स रिसेप्टर यांच्यासोबत ह्या थायरॉइड रिसेप्टरनी काय केलेलं आहे, एक हिट्रोडायमर फॉर्म केलेला आहे. सो हे जे आहे हे तुम्हाला दिसत असेल इथं ब्लड, हे दिसतंय सगळ्यांना. ओके, हे आहे तुमचं ब्लडमध्ये तुम्हाला काय मिळाले, T3 पण आहे आणि तुमचा T4 पण आहे.
ठीक आहे. एकतर याचं कन्वर्जन इथं होईल किंवा याचं कन्वर्जन इथं पण होईल, कुठे पण होऊ शकतं. बट ज्या वेळेला ते अपटेक केले जातात, आता हे तुमचा कोणता ऑर्गन आहे ज्या ठिकाणी त्याला इफेक्ट दाखवायचा आहे, ठीक आहे, ज्या ठिकाणी त्याला त्याची मेकॅनिझम दाखवायची आहे, तो इफेक्टर ऑर्गन आहे, हे त्याचा सेल आहे, हे त्याचा रिसेप्टर आहे जो सायटोप्लाझ्मिक पर प्रेझेंट आहे, लक्षात असू द्या. हे ट्रान्सपोर्टरने तुमचे T3 T4 मध्ये येतील. ॲज आय सेड की T3 हे कन्वर्ट होतात हे उलट झालेलं आहे. T4 कन्वर्टेड इंटू T3 हे आपण बघितलेलं आहे. सो हे जे T3 आहे, हा T3 तुमच्या ह्या रिसेप्टरला ॲक्टिवेट करेल, ठीक आहे. हा T3 तुमच्या या रिसेप्टरला ॲक्टिवेट करेल. हा रिसेप्टर ॲक्टिवेट झाला, हा हिट्रोडायमर आहे. कुणासोबत त्याने हिट्रोडायमर फॉर्म केलेला आहे? रेटिनॉइड एक्स रिसेप्टर अँड तुमचे थायरॉइड रिसेप्टर या दोघांची लिंकेज आहे. हे जी लिंकेज दाखवलेत हे हिट्रोडायमर आहे. या ठिकाणी तुमचा T3 जर समजा याने ॲक्टिवेट केलं, हे रिसेप्टर ॲक्टिवेट होतात आणि हा रिलीज करतो तुमचा थायरॉइड, हा जो आहे थायरॉइड रिस्पॉन्सिव्ह इलिमेंट्स, ठीक आहे. थायरॉइड हॉर्मोन रिस्पॉन्सिव्ह इलिमेंट्स म्हणा, TRE, बट याला तुम्ही फुल फॉर्म लिहू शकता थायरॉइड हॉर्मोन्स रिस्पॉन्सिव्ह एलिमेंट्स, ठीक आहे. तर हा रिलीज होतो, तो ॲक्ट करतो तुमच्या ॲक्च्युली ह्याचं हिट्रोडायमर फॉर्म हे पहिल्यांदा तुमचं हे हॉर्मोन एलिमेंट्स रिलीज करतील. हे एलिमेंट्स तुमच्या DNA ला तो ॲक्ट करेल आणि त्या ठिकाणी DNAचं कन्वर्जन mRNA मध्ये होईल. mRNA मध्ये झालं म्हणजे कशात झालं? तो तुमच्या mRNA कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तुमच्या प्रोटीन सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे, ठीक आहे. जनरली mRNA हा या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन, ठीक आहे. DNAचं कन्वर्जन RNA मध्ये झालं तर हे झालं ट्रान्सक्रिप्शन. RNAचं कन्वर्जन कशात होणार? तुमच्या प्रोटीनमध्ये, त्याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन, ठीक आहे. हे कोण केलं? हे तुमच्या या मेकॅनिझमनी केलं. T3 आणि T4 हे तुमचे पेनिट्रेट होतात, हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टरनी हे मध्ये येतात आणि वन्स दे कम्स इन टू द इंट्रासेल्युलरली दे कंबाईन विथ द थायरॉइड रिसेप्टर विच इज ऑलरेडी हिट्रोडायमर विथ रेटिनॉइड एक्स रिसेप्टर यांच्यासोबत त्यांनी हिट्रोडायमर फॉर्म केलेला आहे, ठीक आहे. आणि अंडरगोज कन्फर्मेशनल चेंजेस. हे काय करतात? एक को ॲक्टिवेटर फॅक्टर, को प्रोसेसर फॅक्टर म्हणजे तुमचा थायरॉइड हार्मोन रिलीजिंग इलिमेंट्स हे रिलीज करतील. दॅट विल हे रिस्पॉन्सिबल आहे, हा इंड्यूस करतो तुमचं जीन एक्सप्रेशन, दॅट इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. DNA टू RNA, RNA टू प्रोटीन सिंथेसिस, ठीक आहे. याला म्हणतो आपण जीन एक्सप्रेशन. म्हणजे फायनल रिझल्ट काय मिळाला आपल्याला? फायनल रिझल्ट एकच मिळाला की तुमचं जीन एक्सप्रेशन झालं बाय T3, ठीक आहे, आणि तुम्हाला मिळाले प्रोटीन्स, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला कशाचं सिंथेसिस झालं? तुमच्या प्रोटीन्सचं. सो हे जी आयन्स आहेत बघा, हे जे ट्रान्सपोर्टर आहेत, इनिशियली या ठिकाणी एकच ट्रान्सपोर्टर होता. ह्या दोन ट्रान्सपोर्टरला तुम्ही स्किप करा. हा एकच तुमचा हा जो ट्रान्सपोर्टर आहे हा कोणत्या नेचरचा आहे? हा प्रोटीनचाच आहे, ठीक आहे. तर जसं या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस इन्क्रीज झालं, कसं झालं त्या मेकॅनिझममध्ये लास्ट स्लाइडमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. सो हे प्रोटीन सिंथेसिस काय करतो की या ठिकाणी तुमचे नंबर ऑफ जे ट्रान्सपोर्टर आहेत तो वाढवतो. हे जे पंप आहेत हे वाढवतो आणि हे पंप वाढले, समजा 3 सोडियम मध्ये येत आहे, 1 पोटॅशियम, 2 पोटॅशियम बाहेर जात आहे. 3 सोडियम मध्ये येत आहे, ठीक आहे, 3 सोडियम मध्ये येत आहे, 2 पोटॅशियम बाहेर जात आहे. तर आपल्याला माहिती आहे सोडियम पोटॅशियम ATPase हा पंप आहे, ठीक आहे. हे सगळं कुठं चालू आहे? तुमच्या इफेक्टर ऑर्गनवर चालू आहे. आता काय झालं की तुमचे जेवढे हे पंप वाढणार तेवढं तुमचं काय होणार? ATPचं कन्झम्पशन हे इन्क्रीज होणार. ATP वाढले, ATP कन्वर्टेड इंटू ADP, ATP कन्वर्टेड इंटू ADP. कारण या पंपला आपलं नाव काय आहे? सोडियम पोटॅशियम ATPase. ATPase मीन्स या पंपकडे ATPaseची ॲक्शन आहे. ATPaseची म्हणजे काय की ही कॅन ब्रेक डाऊन ATP इंटू ADP बाय युटिलायझिंग एनर्जी युटिलाइज करून हा पंप करतो, कारण हा ॲक्टिव्हली काम करतोय, ठीक आहे. ॲक्टिव्ह असेल तर एनर्जी लागेल. मग अल्टिमेटली काय होतंय की तुमचं ATPचं कन्झम्पशन हे इन्क्रीज होते, ठीक आहे. ATP कन्झम्पशन हे इन्क्रीज होत असेल तर तुमची ATPची जी लेवल आहे, ATPचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते अल्टिमेटली डिक्रीज होणार आणि सेल्युलर ATP हा तुमचा फायनल रिझल्ट असेल की कमी होतील. सो ATP कमी झाले तर आपली बॉडी काय डिमांड करते? परत ATPचं सिंथेसिस करा. मग ATP सिंथेसिस वाढवण्यासाठी आपल्याकडे फ्युल आहेत, आपल्याकडे अमायनो ॲसिड आहे, आपल्याकडे फॅट आहे, आपल्याकडे बरेच सबस्टन्सेस आहेत की ज्या सबस्टन्सेसनी आपण काय करू शकतो? ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढवू शकतो आणि ग्लुकोज परत त्याचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोजचं ब्रेकडाऊन बघा, ही जी रिॲक्शन आहे C6H12O6 प्लस ऑक्सिजन,
ठीक आहे. ऑक्सिजन ॲरोबिक कंडिशनमध्ये बोलतो आपण, ॲनारोबिक म्हणलं तर लॅक्टेटकडे जायला आपण. ॲरोबिक कंडिशनमध्ये जर याचं ब्रेकडाऊन व्हायचं असेल, ठीक आहे, तर काय होणार की तुमचं या ठिकाणी हे ऑक्सिजनचं युटिलायझेशन वाढणार. ATPचं सिंथेसिस पाहिजे तर तुम्हाला काय मिळतील, ATP तर मिळतील, 8 ATP मिळतील तुम्हाला एक ब्रेकडाऊनमध्ये, बट तुमचे 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स युटिलाइज केले जातील. आणि सोबत याच प्रोसेसनी तुमचं काय होईल, हीट प्रोडक्शन होईल. हीट प्रोडक्शन रिस्पॉन्सिबल असेल तुमच्या बऱ्याच मेटाबॉलिक रेटला, मेटाबॉलिक BMR हे आपल्याला बघायचे. आणि एवढ्या सगळ्या कन्सेप्टनी तुम्ही स्टडी केल्यानंतरच तुम्हाला ते समजेल. सो व्हॉट इज द कन्क्लुजन, की प्रोटीन सिंथेसिस रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग नंबर ऑफ पंप रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग किंवा युटिलायझिंग हाय नंबर ऑफ ATP leads to decreasing cellular concentration of increasing ATP, and to compensate the decreasing concentration of ATP, we are now increasing the metabolic glycolysis with oxygen. सो ऑक्सिजनचं युटिलायझेशन वाढलं ATPचं प्रोडक्शनसाठी, आणि सोबत तुम्हाला काय इंड्यूस झाली, तुम्ही हीटकडे पण आलेला आहात. ठीक आहे. तर अल्टिमेटली एम आहे तर इन्क्रीजिंग O2चा यूज वाढला आणि तुमचा मेटाबॉलिक रेट वाढला. लक्षात असू द्या. आणि लक्षात असू द्या की हे ATPचं कन्व्हर्जन बघा, की आता तुमचे जे इनडायरेक्ट सोर्स आहे, आता ग्लायकोलिसिस केली तुम्ही, ग्लायकोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, ATP डायरेक्ट मिळतात का, नाही, ATP डायरेक्ट मिळत नाहीत. तुम्हाला काय मिळतात, FADH2, NADH2, आणि हे कसे आहेत, इनडायरेक्ट सोर्स आहेत. मग याचं कन्व्हर्जन कोण करतं, तुमचा मायटोकॉन्ड्रिया. तर या मायटोकॉन्ड्रिया, आता इनिशियली काय होतं की मायटोकॉन्ड्रिया एकच होता, मायटोकॉन्ड्रिया किती होते, एकच होता. तर एवढं सगळं प्रोडक्शन ATPचं करायचंय, तर एक मायटोकॉन्ड्रिया एवढ्या सगळ्या इनडायरेक्टला कन्वर्ट करू शकतो का ATP मध्ये, नाही करू शकत. त्यामुळे काय होतं की ॲट अ कंपेन्सेशन लेवल मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पण वाढतो. आधी एक मायटोकॉन्ड्रिया असेल तर या डिमांडमुळे मायटोकॉन्ड्रियाची डिव्हिजन होतं आणि मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पण वाढतो. ठीक आहे. तर हे आहे बेसिक कॅरेक्टर्स. आणि या ठिकाणी तुम्हाला अजून बघा कशा प्रकारे मी क्लिअर करतो. तर अल्टिमेटली जो तुम्हाला जो इफेक्ट मिळाला आहे तो काय मिळाला इथं, की इन्क्रीजिंग, ठीक आहे, इन्क्रीजिंग काय मिळतं तुमचं, इन्क्रीजिंग ऑक्सिजन यूज हा वाढतोय, हीट प्रोडक्शन होतंय, मायटोकॉन्ड्रियाचं डिव्हिजन वाढतंय, ठीक आहे, आणि इन्क्रीज होते मेटाबॉलिक रेट. तर हे आहे इम्पॉर्टंट, हायली इम्पॉर्टंट त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन, जी तुम्हाला GPADला, नायपरला, कोणत्याही टाईपच्या एक्झामला तुम्हाला विचारली जाऊ शकते. सो आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की हे सेंटेन्स मी जर इथं राईट डाऊन करत असेल की जे तुमचे जे थायरॉइड हॉर्मोन आहेत हे रेग्युलेट करतात तुमचा बेसल, ठीक आहे, बेसल मेटाबॉलिक रेट, ठीक आहे, मेटाबॉलिक रेट. आणि हे सगळ्यांना, आणि हे कन्सेप्ट तुमच्या बुकमध्ये नाही आहे, ठीक आहे, एवढ्या डीपमध्ये तुम्हाला दिलेलं नाही आहे. हे डायरेक्ट सांगतात की हे फक्त तुमच्या BMRला रेग्युलेट करतात. बट व्हॉट इज मीन बाय BMR ते आधी क्लिअर करा. BMR हा काय असतो, BMR मीन्स, BMR रेफर्स टू मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, ठीक आहे, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, जे अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ कॅलरीमध्ये, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ कॅलरीज दॅट आवर बॉडी रिक्वायर्स, that our body require for normal functioning. ठीक आहे. आता काय दिसते तुम्हाला, ह्याचं डेफिनेशन काय सांगितली मी BMRची, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी इन कॅलरी रिक्वायर्ड टू फंक्शनिंग नॉर्मल बॉडी फंक्शन. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुमचं काय वाढतंय की ATPचं युटिलायझेशन वाढतंय, बरोबर आहे, प्रोटीन सिंथेसिस वाढलं, तुमचे पंप वाढले, पंपच्या ॲक्टिव्हिटीसाठी ATP वाढले. तर या ठिकाणी तुमचं काय होतंय की तुमचा BMR पण इन्क्रीज होते, मेटाबॉलिक रेट पण इन्क्रीज होते. आणि हा इन्क्रीज होतो म्हणजे काय होतं की हा रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या कशासाठी, BMR इन्क्रीज काय करतो बघा, तुमची हीट प्रोडक्शन वाढवते, म्हणजे हा काय करतोय, बॉडीचं टेम्परेचर वाढवतोय. हे झालं त्याचा पहिला इफेक्ट. अँड दुसरा इफेक्ट आहे की हे जर फ्युलला यूज करत असेल तर हा रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या वेट लॉससाठी. ठीक आहे. हे आहे हा लॉस, किंवा तुम्ही याला वेट लॉस म्हणू शकता. तर हे आहे त्याचे युजेस वेट लॉससाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा की हा जो हॉर्मोन आहे तो काय इन्क्रीज करतोय, ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम हा इन्हान्स करते. ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम रिझल्ट इन टू प्रोडक्शन ऑफ कॅलरीज. ठीक आहे. प्रोडक्शन ऑफ कॅलरीज हा वाढवते. त्यामुळे ह्या थायरॉइड हॉर्मोनला दुसरं नेम आहे, इट ऑल्सो कॉल्ड ॲज
कॅल्युरिजेनिक हॉर्मोन. का? कारण हा काय करतोय, तुमचा BMR वाढवते आणि तुमचं ATPचं प्रोडक्शन वाढवते, सगळ्याच ठिकाणी हा काम करतोय. त्यामुळे याला कॅल्युरिजेनिक हॉर्मोन आपण असं पण म्हणू शकतो. हा रिस्पॉन्सिबल आहे तुमचं इंक्रीजिंग ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा नंबर ऑफ सोडियम, ठीक आहे, नंबर ऑफ कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सोडियम, पोटॅशियम, ATPच्या नंबरसाठी हा रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर इन्क्रीजिंग तुमचा नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रियासाठी हा रिस्पॉन्सिबल आहे, आणि हे सगळे कॉन्ट्रीब्यूट करतात इन्क्रीजिंग BMR, ठीक आहे, बेसल मेटाबॉलिक रेट, इन्क्रीजिंग कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन, कसं ते पण तुम्हाला मी सांगितलं, ठीक आहे. अँड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मेटाबॉलिक रेटमध्ये विचारल्या जातील. आणि हे सगळे जे फंक्शनिंग आहे, ही फंक्शनिंग कुठं होते, तुमच्या लिव्हरमध्ये होऊ शकते, ठीक आहे. लिव्हर, लक्षात असं, लिव्हर, किडनी, ठीक आहे, लिव्हर, किडनी, हार्ट, ठीक आहे, मसल्स या ठिकाणी होते. बट ही जी मेकॅनिझम आहे ही कुठं होत नाही, ही होत नाही तुमच्या ब्रेनमध्ये, ठीक आहे, स्प्लीनमध्ये, ठीक आहे, आणि गोनॅड्समध्ये, ठीक आहे. तर या ठिकाणी ही मेकॅनिझम हॅपनिंग होत नाही. सो हे आहेत तुमचे बेसिक कॅरेक्टर्स जे तुम्हाला या तुमच्या मेटाबॉलिझमसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. सो आता आपण नेक्स्ट बघू की इफेक्ट ऑफ T3 आणि T4 ऑन ग्लुकोज मेटाबॉलिझम. सेम आहे, ग्लुकोजचं ग्लायकोजिनेलिसिस वाढवतं, जे आपण खूप डीपली स्टडी केलेलं आहे. आणि हे जे त्याचे प्रिकर्सर आहे त्याच्यापासून त्याचं सिंथेसिस वाढवतं. मीन्स T3, T4 रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया. हे हायपरग्लायसेमिया इंड्यूस करतात. कारण हे ग्लायकोजिनोलायसिस वाढवतात, ग्लुकोनिओजेनेसिस पण वाढवतात. अल्टिमेटली तुमच्या ब्लडची ग्लुकोज लेवल ही इन्क्रीज करतात. सो हे 2 पॉईंट तुमच्या याच्यासाठी इम्पॉर्टंटच आहेत. त्यानंतर याचा इम्पॅक्ट तुमचा हार्टवर काय आहे. सो हे जे T3, T4 आहेत हे तुमच्या बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरचे एक्सप्रेशन वाढवतात, त्या बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला ॲक्टिवेट करतात. जर हे रिसेप्टर ॲक्टिवेट होत असतील तर हे नॉरएपिनेफ्रिन आणि इफिनेफ्रिन किंवा ॲड्रेनलिन आणि नॉरॲड्रेनलिन ह्याला बाइंड होतील, ॲक्टिवेट करतील तुमच्या सायक्लिक EMPच्या पाथवेला, ठीक आहे, सायक्लिक EMPच्या पाथवेला. इन्क्रीज होईल तुमचं कार्डियक आउटपुट, हार्ट रेट इन्क्रीज झाला आणि तुमचा स्ट्रोक वॉल्यूम इन्क्रीज झाला तर कार्डियक आउटपुट इन्क्रीज होईल, लीड्स टू डिसआरेथमिया और ॲट्रियल फिब्रिलेशन, ठीक आहे. हे एक त्याचं रिझन आहे. त्यानंतर हेच इफिनेफ्रिन तुमची ज्या ठिकाणी हे ॲक्टिवेट झाल्यानंतर हे तुमच्या SA नोड, AV नोडला ॲक्टिवेट करतील, तर तुमचं कंडक्शन स्पीड वाढेल, तुमचा इन्क्रीज होईल हार्ट रेट, ठीक आहे. तर हे इम्पॅक्ट आहे तुमच्या T3 आणि T4चा तुमच्या हार्टवर. त्यानंतर जो नेक्स्ट इम्पॅक्ट आहे तुमच्या CNSवर. हे काय करताय बघा की डेंड्राइट्सचं डेंड्राइट्स आहेत तुमच्या न्यूक्लियामध्ये, जे डेंड्राइट्स असतात याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात, ठीक आहे. बघा हा एक न्यूक्लिया आहे. आता याला फक्त असे 2 साईडचे मी दाखवले डेंड्राइट्स. तर काय होणार की याचं जे स्टिम्युलेशन असेल याचं बघा, आणि एक दुसरा आहे न्यूरॉन, मी त्याला जास्त डेंड्राइट्स काढले. कुणाचं स्टिम्युलेशन जास्त असेल, याचं स्टिम्युलेशन जास्त असेल, बिकॉज त्याला साईट खूप जास्त आहेत. ॲस्टिल कोलिनच्या बाइंडिंग साईट खूप जास्त असतील, निकोटिनिकचे रिसेप्टर पण जास्त असतील. तर मायलिनेशन वाढलं तर कंडक्शन स्पीड वाढते, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला माहीत नसेल तर विचारा, बट तुम्ही फाइंड आउट करा, ठीक आहे. आणि सायनॅप्सेस वाढतील तर तुमचं स्टिम्युलेशन पण वाढेल. म्हणजे अल्टिमेटली ह्या T3, T4चा तुमचा ब्रेनवर स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे, ठीक आहे. जर हे सिक्रिशन जर हायपोला झालं तर मेंटल रिटार्डेशन होईल, स्लजीनेस होईल, अँड स्लो स्पीच, बोलणं कमी होईल, थिंकिंग ॲबिलिटी कमी होईल. आणि जर हायपर सिक्रिशन झालं तर एक्सायटेशन होईल बिकॉज ऑफ दिस ट्रिमर आणि हायपरफ्लेक्झिया. तर ह्या सगळ्या कंडिशन आहेत जे तुम्हाला स्टडी करायच्या होत्या. आणि या ठिकाणी तुम्हाला सगळे, आणि याची जी प्रोटीन बाइंडिंग आहे लक्षात असू द्या, याचं जी प्रोटीन बाइंडिंग आहे तो खूप स्पेसिफिक आहे. थायरॉक्झिन, ठीक आहे, बाइंडिंग प्रोटीन, हा त्याच्या ब्लडमध्ये बाइंड असलेला प्रोटीन आहे, TBG, लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक आहे थायरॉक्झिन बाइंडिंग प्री अल्बुमिन, ठीक आहे, प्री अल्बुमिन हा एक आहे की जो प्रोटीनला तो बाइंड असतो. आणि दुसरा आहे अल्बुमिन, ठीक आहे. तर हे 3 प्रोटीनला हा बाइंड असतो. सगळ्यात जास्त अफिनिटी याला आहे, त्यानंतर याला, त्यानंतर याला. तर हे प्रोटीन त्याचे बाइंडिंग आहे. सो इथपर्यंत आपण डिटेल स्टडी केलेला आहे. आय थिंक फार्माकोलॉजिकल ॲक्शन सगळ्याच्या क्लिअर असतील. आपण आता नेक्स्ट क्लास आहे आपला अँटी थायरॉइड, तिथून आपण स्टार्ट करू शकतो. ओके, सो आय होप क्लिअर असेल. थँक्यू सो मच.